नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी बांधकाम कामगार योजनेचा परवा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये बरेच प्रश्न विचारले होते. तर त्या सगळ्या प्रश्नांची आज उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करत जा. जास्तीत जास्त लोकांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळेल. आपण व्हिडिओला सुरुवात करू. पहिला मुद्दा, बांधकाम कामगार योजना 2026. बांधकाम कामगार योजना फॉर्म कुठे भरायचा, पैसे किती भरायचे, फॉर्म कधी मंजूर होतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म नेट कॅपीमध्ये भरायचा. नेट कॅपीमध्ये भरताना त्यालाही पैसे आकारले जातात. प्रत्येक एजंटनुसार प्रत्येक नेट कॅपीमध्ये वेगवेगळे पैसे आकारले जातात फॉर्म भरायला. फॉर्म भरल्यानंतर 45 दिवसात फॉर्म मंजूर होतो. 45 दिवसात फॉर्म मंजूर होतो. फॉर्म मंजूर झाल्यानंतर आपलं ऑफिस कुठं आहे, तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस असतं. बारामती तालुक्याचं ऑफिस आहे कसब्यामध्ये. बारामतीमध्येच कसबा म्हणून एरिया आहे, तिथं बांधकाम कामगार योजनेचं ऑफिस आहे. तिथं ऑफिसमध्ये जाऊन 1 रुपया देऊन कार्ड भेटतं आपल्याला. 1 रुपया देऊन कार्ड भेटतं. कार्ड भेटण्याच्या अगोदर आपल्याला मंजूर झालेला मेसेज आलेला असतो. त्याच्यानंतर आपण ऑफिसला जाऊन 1 रुपया देऊन कार्ड घेऊन यायचं. त्यानंतर भांड्याचा फॉर्म भरायचा. पहिल्यांदा कोणती आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर तो म्हणजे 30 भांड्यांचा संच. आपण तो फॉर्म भरायचा. जिथे आपण पहिला फॉर्म भरला होता ना, तिथेच आपण भांड्याचाही फॉर्म भरून घ्यायचा. त्यालाही वेगळे पैसे आकारले जातात. भांड्याचा फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांनी भांडी येतात, किती दिवसांनी भांडी येतात म्हणजे ते कोणालाच सांगता येत नाहीत. ज्यावेळेस केंद्रामध्ये भांडी येतात त्यावेळेस ती नेट कॅपीमध्ये आपण फॉर्म भरलेला असतो, ते आपल्याला फोन करून सांगतात की भांडी वाटप सुरू झालेलं आहे, तर माझ्याकडून पोचपावती घेऊन जावा आणि तिथं जाऊन नंबर लावा आणि भांडी घेऊन या. फॉर्म मंजूर झाल्यानंतर 4-6 महिन्यानंतर भांडी येतात. मग जिथं आपल्याला केंद्राचा पत्ता दिलेला असतो तिथं जाऊन आपण भांडी घेऊन यायचा नंबर लावून. ज्या दिवशी आपल्याला तारीख दिलेली आहे त्याच दिवशी भांडी घेऊन यायची. दुसऱ्या दिवशी भांडी मिळत नाहीत. दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांचे नंबर असतात. भांडी मिळतात ना त्या दिवशी लवकर जाऊन नंबर लावायचा, म्हणजे लवकर नंबर येतो आणि 30 भांड्यांचा संच मिळतो. भांडी घेताना सुद्धा भांडी तपासून घ्या. भांडी चिरलेली असतात, चिमटलेली असतात, त्यामुळे भांडी घेताना तपासून घ्या. त्याच्यानंतर भांडी मिळाल्यानंतर आपल्याला जर अपत्य असतील 1-2 अपत्याची नावे लावा. त्यांची शिष्यवृत्तीसुद्धा मिळते. 1ली ते 4थी 2,500 आणि 5वी ते 10वी 5,000 अशी शिष्यवृत्ती मिळते. जसं शिक्षण मोठं असेल तसं गव्हर्नमेंटचा लाभसुद्धा जास्त मिळतो. शिष्यवृत्ती भरल्यानंतर आपल्या कार्डला 1 वर्ष झालं की ते कार्ड रिन्यू करावं लागतं. 1 वर्षानंतर कार्ड रिन्यू करावं लागतं आपल्याला. रिन्यू करताना सुद्धा पैसे आकारले जातात. तिथंही जाऊन तारीख घ्यावी लागते. नंतर व्हेरिफिकेशनला जावं लागतं. नंतर कार्ड रिन्यू होतं. 20 दिवसानंतर ते कार्ड आपल्याला दुसऱ्या वर्षाचं बनवून मिळतं. त्यावेळेससुद्धा 1 रुपया देऊन आपलं दुसरं कार्ड घेऊन यायचं. आता हे झालं रिन्यूचं. पण ह्याला KYC करायची गरज नसते. त्याच्यानंतर पेटी व सुरक्षा किट, त्याचाही फॉर्म भरायचा. रिन्यू झाल्यानंतर वर्षानंतर
भांड्याचा संच 1 वर्षाच्या आतच मिळतो. जर आपल्या कार्डला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण भांड्यांचा फॉर्म भरला तर भांडी मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. 1 वर्ष झाल्यानंतर पेटी आणि सुरक्षा किट हे 2 वस्तू मिळतात. त्याचाही फॉर्म भरायचा, त्याचेही पैसे आकारले जातात. त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर पेटी वाटप किंवा सुरक्षा किट वाटप सुरू झालं की आपल्याला समजतं. मग ते आपण जाऊन तिथं नंबर लावायचं त्या केंद्रावर जाऊन. नंतर पेटी आणि सुरक्षा किट आपल्याला भेटतं. तर बऱ्याच ताईंनी किंवा बऱ्याच दादांनी कमेंट केल्या होत्या परवाच्या व्हिडिओला माझ्या. तर तिन्ही संच घेऊ शकतो का आपण, एका ताईंनी विचारलं. तिन्ही संच आपण एकाच वेळेस घेऊ शकत नाही. टप्प्याटप्प्याने आपल्याला ते फॉर्म भरावे लागतात आणि टप्प्याटप्प्याने ते वस्तू मिळतात. परत एका ताईंनी सांगितलं की फॉर्म मंजूर झाल्यावर लगेच सामान भेटतं का? फॉर्म मंजूर झाल्यावर लगेच सामान भेटत नाही. 4-6 महिने कालावधी जातो आणि त्याच्यानंतर सामान भेटतं. एका दादाने विचारलं होतं कोणता जिल्हा आहे आणि 2 संच एकदाच भेटले का? माझा बारामती जिल्हा आहे आणि मला 2 संच पेटी आणि सुरक्षा किट हे 2 संच एकाच वेळेस भेटलेले आहेत. KYC करावी लागते का? कामगार योजनेचा फॉर्मला KYC करावी लागत नाही. कार्ड रिन्यू करावं लागतं प्रत्येक वर्षाला. रिन्यू केल्यानंतर 20 दिवसांनी कार्ड येतं. आणि जर कार्ड नाही आलं तर समजायचं आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे, तो तपासायचा आणि नंतर रिन्यू करायचा. एका दादाने विचारलं होतं मला चटई गोधड्या ह्या वस्तू कमी आल्यात. जिथं आपण फॉर्म भरला आहे, जिथं आपलं ऑफिस आहे जिल्ह्याचं, तिथं जाऊन चौकशी करायचं की या वस्तू मला कमी आलेल्या आहेत, तर आता ह्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल. काय ताईंनी असं विचारलं होतं की फॉर्म मंजूर झालं की अजून मला ह्या वस्तू आल्या नाहीत. तसं नाही, सगळ्यांना वस्तू भेटतात पण त्याला वेळ लागतो. सगळ्यांना वस्तू सगळ्या भेटतात पण त्याला वेळ लागतो. टप्प्याटप्प्याने सगळं होतं. एका ताईने विचारलं की माझं डिसेंबरमध्येच रिन्यू झाले, अजून काहीच मला वस्तू भेटल्या नाहीत. तुम्ही जिथं फॉर्म भरला आहे, जिथं ऑफिस आहे, तिथं जाऊन चौकशी करत राहिलं ना तर आपल्याला सगळी माहिती मिळते. आपल्याला सगळ्या वस्तू गव्हर्मेंटच्या सगळे वस्तू मिळतात. गव्हर्मेंटच्या सगळा आपल्याला लाभ मिळतो. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे बऱ्याच लोकांना ह्या वस्तूचा लाभ घेता येईल. गरजू लोकांना ह्या वस्तू मिळतील. जर माझा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करत जा. म्हणजे जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनाही लाभ घेता येतो. जसं आपण घेतो तसं त्यांनाही लाभ घेता येतो. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन. नमस्कार.